नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजची रेसिपी दिसते ना एकदम मस्त, डिलिशियस, यम्मी आणि एकदम सोपी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बनवायला आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. 15 ते 20 मिनटामध्ये आपण नाश्ता एकदम तयार करू शकतो. तर बघा, चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पोहे असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी पोहे एका बाउलमध्ये काढून घेते. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत रवा. तर रवासुद्धा मी 1 वाटीपेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर दही मी जास्त आंबट घेतलेलं नाही आहे. आता बघा, हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि खरंच तुम्ही एकदा बनवून बघा. ही रेसिपी एकदम मस्त लागते आणि लहान मुलांना काय मोठ्यांना सुद्धा देऊ शकता किंवा जो डायटिंगवर आहे तो सुद्धा खाऊ शकतो, कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे फॅटवाले पदार्थ वापरत नाही आहोत. एकदम हेल्दी रेसिपी आहे. हे बघा, आता सर्व मी काय करते, मिक्स केलेलं आहे थोडं पाणी घालून. आता याला सर्वाला मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे. आणि त्यानंतर काय करायचं ना, आपल्याला जारमध्ये घालून थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर आता याला मी काय करते, थोडं थोडं पाणी घालून याला वाटून घेते. जसं आपल्याला पाण्याची गरज लागेल तसं आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता आपलं मिश्रण व्यवस्थित वाटून झालेलं आहे आणि एकदम मस्त झालेलं आहे. आणि यामध्ये रवा आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. तर बघा, आता मी बाउलमध्ये काढून घेते सर्व मिश्रण. हे बघा, एकदम ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे, पण आपल्याला यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे. तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. हे बघा, एकदम परफेक्ट वाटून झालेलं आहे. तर यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालते आणि याला सर्वाला व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये ना आता आपल्याला कोणत्या जास्त वस्तू घालायची गरज आहे किंवा जर आपल्याला चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तर त्यावेळेला सुद्धा आपण ही झटपट रेसिपी बनवू शकतो आणि एकदम लवकर होते. हे बघा, अशा प्रकारे. आणि ज्यावेळेला आपल्याला ब्रेकफास्टसाठी उशीर होत असतो ना, तर त्यावेळेला नक्कीच तुम्ही ट्राय करा. आता यामध्ये बघा, मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चुटकी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. बस, त्या व्यतिरिक्त आपल्याला काही घालायची गरज नाही आहे आणि सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यावरती मी थोडंसं अर्ध्या चमच्यापेक्षा कमी तेल घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे ना, पॅन ग्रीस करून घ्यायचं आहे. तर मी कपड्याने व्यवस्थित त्याला पुसून घेते तव्याला. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा वापरू शकता. तर हे बघा, आता व्यवस्थित मी ग्रीस करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण बॅटर बनवून ठेवलेलं आहे त्यावरती घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढे छोटे किंवा मोठे साईजमध्ये बनवायचे आहेत तर त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये बॅटर घालून घ्या. हे बघा, अशा प्रकारे मी यामध्ये बॅटर घातले आणि जसं आपण डोसा बनवतो ना, तर त्याच प्रकारे याला फिरवून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता याला काय करायचं आहे, आपल्याला मंद आचेवरती शिजवून द्यायचं आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही. फक्त 15 मिनिटामध्ये आपण एकदम टेस्टी असा ब्रेकफास्ट तयार करू शकतो. तर हे बघा, मी आता काय करते, थोडंसं यामध्ये तेल घालते. तेल घालून आपल्याला याला काय करायचं आहे, 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे. 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला याला काय करायचं आहे, पलटी करायचं आहे. हे बघा, मी 5 मिनिटाच्या नंतर पलटी केलेलं आहे आणि बघा किती मस्त एकदम सुनेरा कलर आलेला आहे. दिसतंय ना एकदम मस्त. आणि ना आता आपण यामध्ये लाटायचं वगैरे काही झंझट केलेलं नाही आहे. ना आता आपल्याला पीठ मळायचं झंझट आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. हे बघा, आता आपला नाश्ता एकदम तयार झालेला आहे. तर आपण याला काढून घेऊयात आणि तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर याला सर्व करू शकता. तर मी इथे टोमॅटोच्या चटणीबरोबर याला सर्व केलेलं आहे आणि सोबत मी कोशिंबीर घेतलेला आहे. तर आपण जी आज रेसिपी बनवलेली आहे एकदम हेल्दी आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसते ना, एकदम यम्मी, डिलिशियस आणि टेस्टी. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.